ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे जोशी वकील मधुभाऊंना भेटतो आणि बोलतो, जर तुम्हाला केस माझ्याकडनं लढून घ्यायची असेल तर अर्जुन वकील यांच्याकडून तुम्हाला NOC वर सही घ्यायला लागेल. इकडे मधुभाऊ अर्जुनला त्या NOC वर सही घेण्यासाठी घरी बोलवतात. तर अर्जुनला वाटतं की मधुभाऊंचं माझ्याबद्दलचं मन बदललं असेल आणि त्यांच्यानी मला सायलीला भेटण्यासाठी बोलवलं असेल आणि त्यासाठी अर्जुन मधुभाऊंना भेटायला त्यांच्या घरी येतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात अर्जुनला की मी तुम्हाला सायलीला भेटायला बोलवलं नाही, तर मी तुम्हाला तुमच्याकडनं वकील पत्र काढण्यासाठी बोलवलं आहे. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना बोलतो की मी तुम्हाला वकीलपत्र काढून देण्यास तयार आहे, पण मला कळलं की तुम्ही बाहेरून जोशी वकील केलाय आणि तो वकील चांगला नाही आहे आणि तो वकील बदला घेण्यासाठी परत आला आहे. आणि अर्जुन बोलतो, तुम्ही माझं म्हणणं आहे का? तुम्ही जोशी वकिलाला ती केस देऊ नका, तो चांगलाच फ्रॉड माणूस आहे. तेव्हा अर्जुन त्यांना आपल्या परीने समजवायचा प्रयत्न करतो, पण मधुभाऊ बोलतो बस झालं, कोण किती लायकीचं आहे ते आता पुढे काय ते कळेल. आणि तेव्हा अर्जुन नकार देऊन तिकडनं निघून जायला लागतो. तेवढ्यात मधुभाऊ बोलतात तुम्हाला सही करायला लागेल सायलीसाठी, आणि सायलीसाठी बोलल्यावर अर्जुनला नकार देता येत नाही आणि अर्जुनला सही करावी लागते. आणि शेवटी अर्जुन त्या NOC वर सही करायला तयार होतो आणि फायनली अर्जुन ती केस सोडून देतो. आणि इकडे मधुभाऊ जोशी वकिलांना ते पेपर परत देतात आणि बोलतात मी अर्जुनकडून सही करून आणलेली आहे. तेव्हा जोशी वकील बोलतात काळजी करू नका, आता माझ्याकडे तुम्ही वकीलपत्र सोपवलेत ना, आता ताबडतोब केसचा निर्णय तुमच्या बाजूने लावून देतो आणि सुभेदारांनी जे केलं नाही ते तुम्हाला करून दाखवतो. आणि NOC मिळाल्यानंतर ते जोशी वकील त्या कोर्टाची तारीख काढून घेतात आणि 2 दिवसानंतर कोर्टाची तारीख मिळते आणि ते चैतन्य आणि अर्जुन वकीलपत्र सोडवण्यासाठी ते तिथे आलेले असतात. तेव्हा जज अर्जुनला विचारतात तुम्ही ही केस का सोडताय? तेव्हा जोशी वकील सांगतात की मधुभाऊंनी सांगितले होते की अर्जुनने या मधुभाऊंच्या केसमध्ये खूप हलगर्जीपणा केला आहे आणि आता मात्र सगळं खापर अर्जुनच्या डोक्यावर फोडलं जातं आणि ते केसची सुरुवात होते. तेव्हा जोशी वकील घाणेरडा पवित्रा घेऊन जोशी वकील म्हणतात की अर्जुन सरांनी जे पण पुरावे मांडले ते सगळे खोटे आहेत. तो इथे कोर्टात महिपंत आलेला असतो आणि तो पण खुश झालेला असतो, कारण की त्यांनी जोशी वकिलाला पैसे देऊन त्याला खरेदी केलेलं असतं. आणि महिपंतला कळलेलं असतं की या जोशींनी अर्जुनकडून बदला घेण्यासाठी ही केस लढली आहे. तेव्हा त्याला गाठून त्यांनी आणि त्याला भरमसाठ पैसे देऊन मधुभाऊ सुटू नये याची दक्षता घेण्यासाठी त्या जोशी वकिलाला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे जज सांगतात की इथे मधुभाऊ विरुद्ध कोण बोलायला तयार आहे काय? तेव्हा सायली बोलते की इथे मधुभाऊंची कुठलीच चुकी नाही आहे आणि मधुभाऊन ही केस कोणाला दुसऱ्याला दिली आहे, पण अर्जुनामध्ये काही दोष नाही, ते आमचं पर्सनल लाईफ आहे आणि आमच्या पर्सनल लाईफची तुम्ही दाबडे काढू शकत नाही. तेव्हा जज सायलीला गप्प करतात आणि मधुभाऊंना बोलायला सांगतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात हा अर्जुन हा खोटारडा आणि भामटा वकील आहे, पण मधुभाऊला कळत नाही की मधुभाऊ आपल्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेत आहेत आणि अर्जुन सरांनी माझ्या मुलीशी लग्न केलंय आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली ही केस लढायला घेतली आणि ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक करून माझ्या मुलीशी लग्न केलं आणि आता त्यांनी तिला घरातनं धक्का मारून बाहेर केलंय. तेव्हा इथे जोशी वकील सांगायला लागतो की ते मधुभाऊला आणि त्यांच्या घरच्यांना अर्जुन वकिलांनी चांगलंच फसवलेलं आहे आणि हा अर्जुन सुभेदार सगळ्यांना फसवू शकतो, तर केसचे पुरावे पण मॅन्युप्युलेट करू शकतो आणि जेवढे पण केसचे पुरावे होते ते रद्द करावे आणि ही केस नव्याने लढवावी असं तो जज सांगू लागतो. आणि तेवढं तिथे महिपंतच्या तोंडावर पण हसू येतं आणि ते साक्षी मनातल्या मनात विचार करत असते की हे स्वतःनीच आपल्या पायावर आता मधुभाऊने चांगलाच धोंडा मारून घेतला आहे. हा मधुभाऊ चांगलाच या सगळ्यामध्ये आता चांगलाच अडकलेला आहे आणि त्याची स्टोरी सांगून त्यांनी स्वतःच्या पायावर त्या मूर्खाने धोंडा मारून घेतला आहे. तो जज मधुभाऊंना बोलतात जर हा तुमचा जुना वकील तुमच्या कुठल्या पण कामामध्ये तुमची मदत करत नाही आणि हा अर्जुन खोटारडा आहे, तर तुमची मी जामीन पण आता रद्द करतोय आणि याने खोटं बोलून जामीन काढला असेल. तेव्हा अर्जुन बोलतो थांबा. अर्जुन बोलतो तुम्ही चुकीचं बोलताय. तेव्हा जज बोलतात मी चांगलंच खरं बोलतोय. तेव्हा जज बोलतात तुमचा क्लायंटच सगळं तुम्ही खोटं आहे म्हणून सांगतात, तर मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? आणि आता मधुभाऊचा डाव मधुभाऊंवर चांगला उलटलेला असतो आणि आता मधुभाऊ सगळं हात बोलवून सगळं पाहत असतात आणि त्या जोशी फुकटच्या वकिलांनी मधुभाऊची चांगलीच वाजवलेली असते. जज त्याला मधुभाऊंना बोलतात तुम्ही जर बोललात हा तुमचा वकील खोटारडा आहे, मग त्यांनी सगळे आणलेले जोडलेले पुरावे सगळे खोटे आहेत.
आणि ते सगळे पुरावे आता आम्ही अमान्य करतो आणि तुम्हाला आता जेलमध्ये टाकतोय. आणि जोपर्यंत तुमच्या वकिलांनी नवीन पुरावे आणले नाहीत तर तोपर्यंत तुम्हाला सुटका नाही. ह्याचबरोबर जजांनी मधुभाऊंना पुन्हा एकदा शिक्षा सुनावलेली असते. तेव्हा सायली रडायला लागते आणि ती अर्जुनकडे येते. तेव्हा अर्जुन जजना बोलते तुम्ही असा कुठला पण निर्णय घेऊ शकत नाही आणि क्लायंट जे पण बोलला असेल ते पण आमचं पर्सनल आहे. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला हाक मारतात आणि बोलतात जाऊ बापू मला वाचवा. तेव्हा जज मधुभाऊंना बोलतात तुम्ही केस दिली आहे ना, आता केस परत रिव्हर्स घेऊ शकत नाही. तेव्हा मधुभाऊ अर्जुनला बोलतो की लवकरात लवकर ह्यामध्ये आम्हाला वाचवा. तेव्हा सायली आणि कुसुम अर्जुनकडे येते आणि मधुभाऊंना वाचवा. आता या ब्रेकमध्ये तुम्हीच काय ते करू शकता. तेव्हा अर्जुन बोलतो मधुभाऊनी ही केस जर मला परत दिली तर मी लढू शकतो. तेव्हा तो जोशी महिपंतकडे जातो आणि तो त्याच्याकडे बाकीचे राहिलेले पैसे मागतो. तेव्हा हे सगळं मधुभाऊ ऐकतात आणि पाहतात. तेव्हा सायली अर्जुनला विनंती करते. तेव्हा मधुभाऊ येतात आणि अर्जुनला बोलतात वाचवा मला वाचवा. आणि जावई बापू मी चुकलो, मी तुमचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं आणि तुम्हीच बोलला तर जोशी वकील करू नका. तो बघा महिपंतशी भेटलेला आहे. आणि मधुभाऊ पूर्णपणे ढासळलेले असतात. तेव्हा अर्जुन मधुभाऊला बोलतात काही झालं तर मी तुम्हाला वाचवणार, तुम्ही काळजी करू नका. आता पुढे जाऊन मधुभाऊला अर्जुन कसा वाचवणार हे पाहणे पण आता पुढे रंजक होणार आहे.